सुनावणी पार पडली आंदोलनासंदर्भात आणि 4 वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा अशा पद्धतीचे कोर्टाचे आदेश आहेत आणि इतर ठिकाणी आंदोलन होणार नाही याची देखील काळजी घेण्याची. मला असं वाटतं मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलं आहे ते मी ऐकलेलं नाही, पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती, त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत. जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे. प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल. बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला. त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे. त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे. ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे. त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे. पत्रकारांवर देखील हल्ले झालेत. खरं तर आम्ही मुंबईतले असोसिएशन पत्र देखील लिहिले की हे सगळं चुकीचं आहे. महिला पत्रकारांवर विनयभंग करण्याचा प्रकार देखील घडला. मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे. पत्रकारांवर हल्ला आणि विशेषतः महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी गालबोट लावणार आहे. कारण आपण 30पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत, त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की त्या मोर्चांनंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदेसाहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार हे आपलं काम करत असतात, त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात, किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोचवण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही, अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे. होता त्यांनी तुमचा जुना एक व्हिडिओ दाखवला तुमचा भाषणाचा मराठा आरक्षणासंदर्भातला आणि त्या संदर्भात सरकार कुठेही चर्चा करताना दिसत नाही. पहिल्यांदा तर असं आहे की माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे, कारण त्यातनं आपलंच तोंड पोळतं. आणि दुसरं महत्त्वाचं हे लक्षात ठेवा की खरं तर हा त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे प्रश्न की मराठा समाजाचे प्रश्न इतके का चिघळले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी? त्यांच्या काळात निघालं का सोल्युशन? काढलं का त्यांनी? उलट मध्ये पुन्हा 2.5 वर्षाचं सरकार होतं त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने त्यांनी घेतले नाहीत. जे निर्णय झाले मी घेतले, शिंदेसाहेबांनी घेतलं, तर पुन्हा आमचं सरकार त्या ठिकाणी घेत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपली राजकीय पोळी भाजणं त्यांनी बंद केलं पाहिजे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.